मागं की का ओरडत असतील हे, राग यायचा त्यावेळेस. पण आता असं वाटतंय की ते ओरडलं बरं झालं. जर ओरडले नसते तर कदाचित इथपर्यंत पोहोचलो नसतो, त्यांनी शिस्त लावली नसती तर. त्यामुळं मला असं वाटतं की ते शिक्षक खूप सगळ्यात छान, सगळ्यात ते शिक्षक आहेत. तुमच्या या शाळेतील गमतीशीर प्रसंग आम्ही जाणून घेऊ इच्छितो. गमतीशीर तर एवढं आठवत नाही मला, पण असायचे अभ्यास करताना आणि सर ते शिकवताना थोडी टवाळगिरी करायचो आम्ही आणि मार पण खायचो. त्यावेळेस सगळे सर असायचे ते काय म्हणायचे, झुरळ द्यायचे. आणि बारावकर सर म्हणायचे टवाळे. आजही आम्ही तशी मस्ती करतो. तुम्हाला बघून आम्हाला आमचे ते दिवस आठवले. पुन्हा शाळेत आल्यावर तुम्हाला कसं वाटते? परत एकदा विद्यार्थी झाल्यासारखं वाटतंय. परत असं वाटतंय की ग्रीन कलरचा ड्रेस घालून परत तिथं बसलं पाहिजे एकदा, परत जुने दिवस आले पाहिजे असं वाटतं. डॉक्टर व्हावे असे तुम्हाला का व कधी वाटले? मी 10वीत होते आणि तेव्हा मला टायफॉईड झाला होता आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तेव्हा ते डॉक्टरांना त्यांचा तो रुबाब ते बघून मला असं वाटलं की मी पण असं काहीतरी करावं, की मला पण असं सेवा करता येईल, एक नाव होईल म्हणून. आम्हाला उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची की वकील होण्यामागची प्रेरणा काय आहे? माझे मम्मी पप्पा. मम्मी पप्पांमुळं मी वकील झाली आहे. आणि मेन म्हणजे असं होतं की मी ज्या वेळेस ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस मी टायपिंगचा क्लास करायचे. तर टायपिंग करत असताना मी स्टेनोग्राफी पण करायला लागले. स्टेनोग्राफी म्हणजे की जजच्या सोबत जे टायपिंग करतात, जे लिहून घेतात त्याला स्टेनोग्राफर म्हणतात. तर त्यावेळेस मी तो क्लास करत होते. तो क्लास करत असताना मी बऱ्याचदा ते कोर्टात जावं लागायचं त्यावेळेस. मग ते बघत असताना असं वाटायचं की महिला वकील ज्यावेळेस ब्लेझर कोट घालून कोर्टामध्ये फिरतात त्यावेळेस ते बघून खूप सुंदर वाटायचं की अरे आपल्यासारख्या महिला काहीतरी करू शकतात. असं ब्लेझर घालून, एवढं कोट घालून, एवढं नाही का रुबाबामध्ये फिरणं, ते खूप छान वाटायचं. त्यांचा तो रुबाब खूप आवडायचा. तेव्हाच ठरवलं होतं की वकील बनायचं. असं खूप छान. डॉक्टर होण्यासाठी तुम्ही कोणती परीक्षा दिली, त्यासाठी कशी तयारी केली, याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. 12वीनंतर MSc होती ती दिली आणि त्याच्यानंतर कॉलेजचं असते, कॉलेजची पण MSc एक एक्झाम असते ती दिली. त्याच्यानंतर चा रिझल्ट लागल्यानंतर मग ॲडमिशन झालं माझं 10वीनंतर सायन्स घेतलं. कायदा शिकवण्यासाठी तुम्ही कोणती पदवी घेतली? LLB. आणि LLB करण्यासाठी मी अगोदर ग्रॅज्युएशन केलं होतं आणि त्यानंतर ना LLB केलं. ग्रॅज्युएशन नंतर जर LLB केलं तर ते 3 वर्षाचं असतं आणि 12वी नंतर जर LLB केलं तर ते 5 वर्षाचं असतं. BS LLB म्हणतात त्याला. तर पण मी ग्रॅज्युएशन नंतर LLB केलं होतं. मेडिकलचे शिक्षण घेताना काही होण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून वकिली जास्त चांगली वाटायला लागली. आणि ज्यावेळेस तुम्ही महिला म्हणून एखाद्या महिलेची मदत करता, ज्यावेळेस कोर्टामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांचं शिक्षण झालेलं असतानाही त्या कोर्टामध्ये येतात, त्यांची जेव्हा तुम्ही मदत करता, दुसऱ्याचं तुम्ही दुःख वाटून घेता, त्यावेळेस ते खूप जास्त छान वाटतं. अभ्यास करताना तुम्ही वेळेचे व्यवस्थापन करत होता, याबद्दल थोडक्यात सांगा. हो, कारण की ते अभ्यास करायला तर जास्तच वेळ लागायचा आणि कॉलेज पण आमचं खूप टाईम असायचा. सकाळी 8 ते 6पर्यंत कॉलेजच असायचं. जास्तीत जास्त मी रात्रीचंच वेळ द्यायचे, जास्त म्हणजे पहाटे 3च्या नंतरचा पूर्ण टाईम माझा अभ्यासाचाच असायचा. जितका वेळ त्याला देईल तितका वेळ समजण्याचं चांगलं व्हायचं माझं. नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात असंच व्यवस्थापन करतात. तुम्हाला वकील या क्षेत्रात कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी कोणते गुण असणे महत्त्वाचे वाटते? सगळ्यात पहिल्यांदा तुमचं ॲटिट्यूड, तुमचं बोलणं
तुम्ही कसे बिहेव करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला किती मार्क्स पडले, तुम्ही कसे नाही का म्हणजे कसे कमवले हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही समोरच्या सोबत कसं वागता, कसं बोलता हे जास्त महत्त्वाचं आहे. नियोजित करू या उत्साहासह उदाहरणादाखल आज आपल्या पुढे ठेवलेला आहे. पाहुणे आपले जरी हे अतिथी असले तरी त्यांच्याबरोबर येणारे हे त्यांचे कुटुंबीय, त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याकडे येऊन या ज्या त्यांच्या कन्या आहेत त्यांच्यासाठी एक छान भविष्य काळातील अनुभव त्यांच्यासाठी त्यांनी घालून दिलेला आहे. सुरुवातीला आमची मीटिंग झाली त्यावेळेस आम्ही खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्या मुलींचं इतकं कौतुक करत होते. मला खूप छान वाटलं. शाळेचं कौतुक करत होते, मागचे अनुभव सांगत होते आणि आज त्यांना इथं आल्यावर किती आनंद झाला. अगदी भरभरून माझ्याशी बोलले आणि मला खूप समाधान वाटलं की आपण हा कार्यक्रम आयोजित करून एक चांगली गोष्ट करत आहोत. बोलण्याची